हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताईंनी दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर तुम्ही कालचा तुळशी विवाहाचा व्हिडिओ बघितलाच असेल, जर नसेल बघितला तर नक्की आवर्जून बघा, म्हणजेच तुम्ही कशाप्रकारे तुळशी विवाह करू शकता त्याची संपूर्ण माहिती मी खालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की आपण तुळशी विवाह घरच्या घरी कशाप्रकारे करावा आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण कशाप्रकारे तुळशी विवाह करू शकतो। हा व्हिडिओ खास करून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच केलेला आहे। म्हणजेच जी DM मध्ये मला इंस्टावर खूप DM आले की तुम्ही कोणतं साहित्य म्हणजे कुठून घेतलं, किंवा जी देवीचं मुकुट आहे किंवा देवीची जी ज्वेलरी आहे, त्याचबरोबर जे तुळशीला मी वस्त्र परिधान केले तर ते तुम्ही कुठून घेतले, त्याचबरोबर ज्या म्हणजे डेकोरेशनचा जो काही भाग होता तर त्याच्यातले काही साहित्य तुम्ही कुठून घेतले। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील। तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघत आहात तर प्रत्येक पूजेमध्ये मी माझे हे जे कोड्यांचे दिवे तुम्ही बघत आहात तर हे म्हणजेच मी खास करून लावत असतो, कारण हे दिसायला देखील खूप छान दिसतात आणि जेव्हाही आपण अशा प्रकारच्या दिव्यांचा आपल्या पूजेमध्ये यूज करतो तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते। आणि याच्यामध्ये म्हणजेच आपण मातीचे दिवे देखील लावू शकतो, त्याचबरोबर जे टी होल्डर असतात म्हणजेच कॅन्डलचे जे असतात तर ते देखील आपण याच्यामध्ये लावू शकतो। तर हे मी जास्त करून माझ्या पूजेमध्ये याच दिव्यांचा मी यूज करत असतो। तर हे दिवे म्हणजे ज्या पूजा ताई आहेत तर त्यांच्याकडून मी बनवले होते, तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल, तुम्ही त्यांच्याकडून हे ऑर्डर करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीचा जो मुकुट आहे तर याबाबत देखील मला खूप साऱ्या म्हणजेच DM आले होते की तुम्ही दादा मुकुटा कुठून घेतला। देवीचा जो मुकुट आहे म्हणजेच तुळशीला मी हा मुकुटा लावला होता, तर हा खास करून मी मार्गशीर्ष गुरुवारासाठीच बनवला होता। तर तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा चैत्र नवरात्र होते तर तेव्हा देखील मी या मुकुटाचा यूज केला होता मी पूजेमध्ये, आणि आता देखील तुळशी विवाह होते त्यामुळे या मुकुटाच्या पूजेमध्ये मी यूज केला होता। त्याचबरोबर आता येणारे मार्गशीर्ष गुरुवार देखील आहेत तर तेव्हा देखील मी या मुकुटांचा यूज करेल। तर हा जो मुकुट आहे तर जे बाप्पा मोरया शॉप आहे त्यांचा, तर त्यांच्याकडूनच मी ऑनलाईन बनवला होता आणि जे काही तुम्ही सर्व साहित्य माझं पूजेचं बघत आहात तर हे सर्व साहित्य मी ऑनलाईनच बनवलेलं आहे। म्हणजेच जे काही मला पूजेचं साहित्य लागतं तर ते सर्व मी ऑनलाईनच बनवतो, कारण जिथे मी सध्या जॉबसाठी आहे तर तिथे मला हे सर्व साहित्य अवेलेबल होत नाही, त्यामुळे जे काही मला पूजेचं साहित्य लागतं तर ते मी सर्व ऑनलाईनच बनवत असतो। त्यानंतर जे देवीचं वस्त्र आहे तर हे म्हणजेच ग्रीन कलरचं वस्त्र आहे, म्हणजे जो पिकॉक कलर असतो तर त्याच कलरचं वस्त्र आहे। तर देवी आईचं म्हणजे तुळशीचा विवाह होता त्यामुळे तुळशी आईचं म्हणजेच रूप जे आहे तर हे हिरव्या कलरमध्ये खूप उठून दिसतं, त्यामुळे मी या वस्त्रांचा यूज केला होता। त्याचबरोबर हे जे तुम्ही वस्त्र बघत आहात तर हे म्हणजेच दोन वेगवेगळे वस्त्र आहेत, म्हणजेच खालचं जे वस्त्र आहे ते वेगळं आहे आणि वरचं जे देवी आईला म्हणजेच मी ओढणी म्हणून यूज केलं होतं तर ते वस्त्र देखील वेगळं आहे। जर तुम्ही माझे नवरात्रीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की मी म्हणजेच वेगवेगळे वस्त्र घेतलेले आहेत सुरुवातीलाच, जेणेकरून जेव्हाही आपल्याला देवी आईचं कोणतं नवीन रूप तयार करायचं असतं तर तेव्हा आपण त्यांचा यूज करू शकतो। त्यानंतर जी देवी आईचं मुकुट आहे तर त्याबद्दल तुम्हाला माहिती मी दिलीच। यानंतर जी देवी आईची ज्वेलरी आहे तर ही खास करून सर्व जी ज्वेलरी आहे तर ही सर्व मी म्हणजे हातानेच तयार केली होती। फक्त एक जे वरचं तुम्ही मंगळसूत्र बघत आहात म्हणजे जे चंद्रकोर पेंडंट आहे तर हेच मी फक्त ज्या पूजाताई आहेत तर त्यांच्याकडूनच हे देखील मी बनवले होते। म्हणजेच जेव्हा महालक्ष्मी असतात तर तेव्हा खास करून त्यांच्यासाठीच मी हे मंगळसूत्र बनवले होते। तर हे मी दोन म्हणजेच बनवले होते, कारण जेव्हा आपले गणपती असतात तेव्हा महालक्ष्मी येतात तर त्यांच्यासाठी मी बनवले होते, पण यावर्षी म्हणजेच आम्हाला काही कारणामुळे आमच्या महालक्ष्मी म्हणजेच मांडता आल्या नाही, त्यामुळे हे जे मंगळसूत्र होते तर ते इथे माझ्या रूमवरतीच राहून गेले होते, त्यामुळे मी त्यांचाच आता इथे पूजेमध्ये यूज करतो। त्यानंतर जे म्हणजेच कोल्हापुरी साज, तर हे देखील मी जे मटेरियल असतं आपलं ज्वेलरी तयार करण्याचं तर हे मी खास करून बनवलं होतं। म्हणजेच जे कोल्हापूरचे साज असतात तर तो मला तयार करायचा होता, त्यासाठी मी हे मटेरियल बनवलं होतं आणि तो मी तयार देखील केला आणि तो देखील दिसायला खूप छान आहे। त्यानंतर हे जे तुम्ही वस्त्र बघत आहात तर हे देखील खूप छान आहे, म्हणजेच एकदा का आपण हे पूजेमध्ये यूज केलं त्यानंतर फक्त आपल्याला ते थोडंसं म्हणजेच कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपण जसं आपल्याला ते पॅक होऊन मिळतं तर तशाच प्रकारे जर आपण ते ठेवलं तर ते खूप दिवस तसंच राहतं। म्हणजेच माझे जे सर्व वस्त्र आहेत देवांचे तर ते देखील मी तशा प्रकारे ठेवतो जेणेकरून ते लवकर खराब देखील होत नाही आणि खूप काळ टिकतात। त्यानंतर जी तुळस तुम्ही बघत आहात तर ही खास करून म्हणजेच तुळशीचं मला स्वरूप तयार करण्यासाठी मी एका बॉटलमध्ये हे तुळशीचं जे रोप होतं तर त्याचा मी इथे यूज केला होता, कारण मला म्हणजेच तुळशीचं जे वृंदावन होतं तर ते काय मला म्हणजेच मिळालं नाही। म्हणजेच जिथे मी राहतो तर त्यांच्या घरी वृंदावन आहे पण ते खूप मोठ्या साईजचं आहे, त्यामुळे बॉटलमध्येच म्हणजेच बॉटलला मधामधून मी कट केलं आणि त्यानंतर त्यामध्येच मी तुळशीचं जे रोप होतं तर ते लावलं होतं, जेणेकरून मला
म्हणजेच तुळशीचं विवाह होतं तर ते अशा प्रकारे करता येईल आणि खरंच जे तुळशीचं विवाह होतं तर ते खूप छान प्रकारे झालं। तुम्ही देखील जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की आवर्जून बघा। यानंतर जे काही पूजेतील सामान होते म्हणजे जे छोटे चौरंग मी पूजेमध्ये यूज केले होते किंवा जे काही वस्त्र मी पूजेमध्ये यूज केले होते तर ते देखील म्हणजेच मी ऑनलाईनच बनवलेले आहेत, पण वेगवेगळ्या ठिकाणांवरून वेगवेगळे वस्त्र बनवले होते कारण म्हणजे आता शक्य होत नाही एवढं सगळं माहिती एकत्र करणं, कारण जिथे मला नवीन नवीन गोष्टी आवडतात तर त्या मी आवर्जून म्हणजेच ऑनलाईन बोलवत असतो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणची गोष्ट अशी म्हणजे लक्षामध्ये राहत नाही। आणि जे चौरंग होते पूजेमधले तुम्ही बघितले असतील तर हे खास करून मी पूजेसाठीच बनवले होते, कारण म्हणजेच मी एक मोठ्या साईजचं चौरंग न घेता मी अशा प्रकारचे छोट्या छोट्या साईजचे चौरंग घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला पूजा मांडण्यासाठी सोयीस्कर जातं। आणि तुम्ही माझी प्रत्येक पूजा बघत असाल तर मी म्हणजे सर्व साईजचे जे चौरंग आहेत माझ्याकडे तर त्यांचा मी माझ्या पूजेमध्ये यूज करतो आणि त्यामुळे ना आपली पूजा दिसायला देखील खूप छान दिसते। तुम्ही देखील तशा चौरंगाचा नक्की यूज करा, म्हणजेच जर तुम्हाला फळे वगैरे ठेवायचे असतील किंवा एखादं पुस्तक ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या चौरंगाचा तुमच्या पूजेमध्ये यूज करा जेणेकरून तुमची पूजा देखील दिसायला खूप छान दिसेल। यानंतर सर्व जी पूजा होती तर ती मी दुसऱ्या दिवशी लगेचच उचलून घेतली। त्यानंतर ज्या मागच्या माळा होत्या तर ह्या मी म्हणजे दिवाळीमध्येच घेतल्या होत्या, कारण काही कारणामुळे मला दिवाळीला गावी जाता आले नाही, त्यामुळे जिथे मी राहतो तर तिथेच मी चांगल्या प्रकारे दिवाळी सेलिब्रेट केली। जर तुम्ही तो दिवाळीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। अशा प्रकारे जे काही सण असतात तर ते मी माझ्या रूमवरती सेलिब्रेट करतो आणि तुम्ही देखील ते बघू शकता, म्हणजेच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत ते शेअर करतच असतो। तर अशा प्रकारे कालचं जे तुळशी विवाह होतं तर ते खूप चांगल्या प्रकारे पार पडलं। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।